राज्य परिवहन महामंडळाचा आज 77वा वर्धापन दिन आहे। आज राज्यात विविध ठिकाणी एसटी बस स्थानकावर हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। आपण आहोत बारामतीमधील एसटी बस स्थानकात। आज जे बारामती आगार व्यवस्थापक असतील किंवा सर्व ज्या कामगार आहेत, कर्मचारी वर्ग आहे, यांच्या वतीने बारामतीमधील जे प्रवासी येत आहेत यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केले जात आहे। विशेषतः वेगळ्या पद्धतीने, अगदी अनोख्या पद्धतीने हा वर्धापन दिन साजरा केला जात आहे। आपल्यासोबत बारामती आगार व्यवस्थापकचे प्रमुख रविराज घोगरे सर आहेत। सर, आज 77वा वर्धापन दिन आहे, कशा पद्धतीने एकंदरीत हा वर्धापन दिन साजरा केला जातो? नमस्कार। बारामती आगारात राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन साजरा होत आहे। अगदी आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून आमच्या येणाऱ्या प्रवाशांचं स्वागत गुलाब पुष्प आणि साखरपेढे देऊन करत आहोत। या प्रवासी वर्गाने दाखवलेल्या विश्वासामुळेच आज महामंडळाला 77 वर्षे वाटचाल करता आलेली आहे। बारामती आगारामध्ये प्रवाशांना सुसज्ज असं बसस्थानक उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही प्रवाशांचं स्वागत करून प्रवासी वर्गाला शुभेच्छा देत हे वर्धापन दिन साजरा करत आहोत। बारामती विशेषतः आज राज्यात एक वेगळ्या पद्धतीने बसस्थानकाकडे पाहिलं जाते, परंतु ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोकांना ज्या सुविधा मिळाल्या त्या प्रमाणात बसेस असतील त्या मिळाल्या जात नाही। कशा पद्धतीचा प्रयत्न राहणार आहे? आज वर्धापन दिन आहे, काय वेगळी ग्रामीण भागासाठी तुम्ही व्यवस्था करणार? निश्चितच आपल्या बारामती आगारामार्फत संपूर्ण तालुक्याला बस सेवा दिली जाते। आपल्या बारामती आगारात नवीन 10 बसेस यापूर्वी दाखल झालेल्या आहेत आणि आणखी बसेसची मागणी वरिष्ठ प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे आणि त्याबाबत वरिष्ठ प्रशासन देखील सकारात्मक आहे। आपल्याला नवीन बस सेवा आल्यानंतर पूर्ण तालुक्याची गरज आपण पूर्ण करण्याचं प्राधान्याने पाऊल उचलणार आहोत। सध्या आपल्या या तालुक्यामध्ये दूरपर्यंत बसेस जातात, शिवाय बाहेरच्या जिल्ह्यातही म्हणजे धुळे, शेगाव या भागातही बसेस जातात। आपल्यासोबत स्थानक प्रमुख देखील आहेत। कशा पद्धतीने जे बसस्थानक आहे प्रवाशांसाठी सोयी सुविधा देण्यासाठी कशा पद्धतीने सुविधा राबवली जाते? मी घनश्याम शिंदे, स्थानक प्रमुख बारामती डेपो। आपल्या या एअरपोर्टच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या एस टी बसस्थानकामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बसस्थानकात एवढ्या सुविधा नसतील, एवढ्या सुविधा आपल्या ह्या बारामती बसस्थानकामध्ये सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून इथं प्रगट रूप धारण केलेलं आहे। त्यामध्ये हिरकणी कक्ष अत्याधुनिक आहे, त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक रेस्टरूम आहे, चालक वाहकांना अत्याधुनिक रेस्टरूम आहे आणि या प्रवासी बंधू भगिनींना बसण्यासाठी अत्याधुनिक आपल्या इथं एक रेस्टरूम त्यांच्यासाठी आपण केलेलं आहे। आणि प्रत्येक गोष्टीची माहिती मिळण्यासाठी अगदी फलकापासून बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन त्याचा प्रत्येक गोष्ट फलकावर तिथं उद्दीपित केलेलं आहे। आणि हे करत सगळं असताना आम्ही स्वच्छतेची सुद्धा फार काळजी आम्ही घेतोय, कारण हे बसस्थानक एअरपोर्टच्या धर्तीवर महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेलं हे बसस्थानक आहे आणि ह्या बसस्थानकाची स्वच्छता, निगा आणि आमच्या कामाची सेवा ही तत्पर राहण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय। 35,000 किलोमीटर आम्ही दैनंदिन इथं ऑपरेट करत आहोत आणि यामध्ये 50,000 प्रवाशांचं दररोज नेहान बारामती डेपो करतोय। त्याच्यामध्ये 6,500 विद्यार्थ्यांचं नेहान आम्ही या माध्यमातून विद्यार्थी सेवा ही 6,500चे पास आम्ही दर महिन्याला विक्री करतोय आणि 35,000 रोज किलोमीटर ऑपरेट करून 50,000चे इथे प्रवाशांची ने-आण करून सुरक्षितपणे आम्ही सेवा देतोय। सगळ्यांचे बारामतीमधील जे स्थानक प्रमुख होते, आज राज्य परिवहन महामंडळाचा 77वा वर्धापन दिन आहे। राज्यात वेगळ्या दृष्टीने म्हणजे सगळ्यात अनोखं जे बारामती येथील बसस्थानक आहे, येथे देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात आणि त्यांचं अनोख्या पद्धतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज 77वा जो वर्धापन दिन आहे मोठ्या उत्साहात बसस्थानकात साजरा केलेला दिसत आहे। कॅमेरामॅन आदिल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।